एक 2 मिनिटं अंपायर जरा एक 2 मिनिटं थांबायचं आहे. बाहेरून कॉल दिला की मग चालू करा. एक 2 मिनिटं थांबा प्लीज. याच्या नंतरची मॅच सावंत 11 वर्सेस मराठा टायगर 3. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली टीम घेऊन इथं हजर राहायचं आहे. स्कोर अपडेट नाही झाला इथं तोपर्यंत मॅच चालू आहे. तिकडे स्कोरच कन्फर्म होईल तोपर्यंत चालू झाले सगळं. हे बक्षीस कोणाक पाहिजे त्यांची नाव पकडू का जरा त्यांना पण समाधान सगळ्यांना वेळ रुपेश भाऊ त्यांना पण आहे. स्वराज्य ग्रुप पुणे आयोजित गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024 यातील प्रथम पारितोषिक 71,111 हे माननीय श्री प्रकाश शेठ सूर्यवंशी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. संचालक SBR सिल्वर रिफायनरी पुणे. द्वितीय पारितोषिक 51,111 माननीय श्री महेश शेठ कोरे संचालक MK रिफायनरी पुणे. अतिशय सुंदर 4. तृतीय पारितोषिक 31,111 माननीय श्री रामभाऊ शेठ जाधव संचालक वर्षा ज्वेलर्स सूर्या हॉलमार्किंग सेंटर पुणे. चतुर्थ पारितोषिक 21,111 माननीय श्री राजू शेठ कुलते संचालक रेणुका गोल्ड स्मिथ पुणे. याच्या नंतरची मॅच सावंत 11 वर्सेस मराठा टायगर 3. या दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस टाकण्यासाठी इथं स्टेजच्या जवळ यायचं आहे. सावंत 11 वर्सेस मराठा टायगर 3 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया स्टेजच्या बाजूला यायचं आहे. हा अंपायरचा कॉल नो बॉल +4. या एका चेंडूत सूर्या रायडर्सला 5 धावा. अतिशय सुंदर षटकार. सूर्या रायडर्सच्या संघाला परत एकदा 6 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर सूर्या रायडर्स 2 बाद 25 संघाची धावसंख्या 2 बाद 25. मार्गदर्शक श्री सुनील शेठ बाबर यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य ग्रुप पुणे आयोजित गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024. पुढचं षटक घेऊन येतोय यश पवार. मराठा टायगर 2 संघातून पुढचं षटक घेऊन येतोय तो यशराज
पवार. आले का? हॅलो. सावंत 11 आणि मराठा टायगर 3च्या दोन्ही कर्णधारांनी टॉच टाकण्यासाठी जायचं इथं स्टेजच्या डाव्या बाजूला. पाहुण्या थांबू नका तिथं आयर नामाट्या वाडा किरे लक्षच नाही दाजी. अतिशय चांगला चेंडू यशराज पवार कडून मराठा टायगर 2 साठी. षटक घेऊन येत आहे यशराज पवार. आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहूया आपण आता. धावसंख्या किती आहे? तेवढीच आहे ना? सूर्या रायडर्स संघाची धावसंख्या आहे 2 बाद 25. बघूया पुढचं चेंडू आणि हा वाईड देण्यात आलेला आहे अंपायर कडून. कोण जिंकते सांगा पंच लगेच सांगतो इकडं आणखी जरा थोडं. अतिशय सुंदर षटकार सुपला शॉट. असू दे सोपला आपल्या पद्धतीत आपल्या स्टाईल आपल्या साईड स्टाईलनं येऊ. आहा बॉलिंग. आयोजक कमिटी सचिन फाळके, तुषार साळुंके, महेश गायकवाड, सचिन गाडगे, रुपेश बाबर, सागर चव्हाण, मनोहर बोंडे, सुरेश बाबर, जयद्रथ पाटील आणि किरण कदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या आयोजक कमिटीने नियोजन केलेलं आहे. इथे स्वराज्य ग्रुप तर्फे यांचं मनपूर्वक आभार. बॅटिंग घेते का बोल निर्णय. आता जो सावंत 11 आणि मराठा टायगर 3 याच्यामध्ये सावंत 11 यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतलेली आहे. जरा दादा इकडे येतात. ओके चांगल्या प्रकारे बॉल टाकला. काय आर्यन बाबा काय स्वराज्य ग्रुप पुणे यामध्ये स्नेहभोजनासाठी जे काही विशेष सहकार्य केलं ते आपले श्री सुशांत शेठ हराळे, अशोक शेठ मोरे, संजय शेठ सूर्यवंशी, दिग्विजय शेठ शिंदे, श्री संजय शेठ मुळे आणि श्री निशिकांत शेठ पाटील या सर्वांचं मनपूर्वक आभार. स्कोर किती झाला? स्कोर किती बाद? 3 ओव्हर 2 बाद ना. सूर्या रायडर्स संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38. 2 बाद ना. 2 बाद 38 सूर्या रायडरची धावसंख्या. जबरदस्त. ट्रॉफी सौजन्य श्री सुरेशेठ बाबर, श्री टन्स हाऊस पुणे, श्री आकाशेठ सूर्यवंशी, विजय असाई सेंटर पुणे. कॅप सौजन्य श्री
अशोक सेठ यादव क्लासिक टन्स हाऊस पुणे आणि बॉल सौजन्य श्री जयद्र शेठ पाटील पाटील टन्स सेंटर पुणे या सर्वांचं मनपूर्वक आभार. तशाच आहे त्या बरोबर. अजून काय प्राइस आहे का सचिन? झालं नाही दिलं की आता ही सगळी पुकारलं ही सगळी सगळ्यांची नाव सगळे आयोजक कमिटी पण नाव पुकारलं आयोजक पण पुकारलं सगळं झालं. कॅच मिस केलेला आहे. जीवन जीवननं सूर्या रायडरच्या एका बॅट्समनला पुन्हा एकदा जीवन दान दिलेलं आहे. भाई आपने कैच छोड़ा क्या मैच छोड़ा क्या किया आपने ये? हॅलो उत्कृष्ट गोलंदाजी बोल्ड काढलेला आहे. सूर्या रायडर्सला पुन्हा एकदा मोठा धक्का. काय नाव आहे? नाव काय बॅट्समनचं बघा. नाव काय द्यायचं बॅट्समन? बरं स्कोर सांगा मला. 50 वर किती? सूर्या रायडर्सला पुन्हा एकदा मोठा धक्का. सूर्या रायडरची धावसंख्या होते 3/50. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया सूर्या रायडर्स काय करते ते. स्ट्राईक वरती आले ते रोशनदादा चव्हाण. ओम गणेश टेस्टिंग सर्वे सर्वा रोशनदादा चव्हाण. पाहूया आपल्या संघासाठी अतिशय सुंदर षटकार. कॅच मिस. कृपया सावंत 11 आपली टीम तयार ठेवायची आहे. सावंत 11 मराठा टायगर 3. शॉट एक नंबर 6. कोण आहे बॅट्समन? कोण आहे? रोशनच आहे का? दिनूच्या स्वरूपात सूर्या रायडर्सला पुन्हा एक षटकार. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या होती ती 58. शेवटचा षटक आता आहे. शेवटच्या षटकात रोशन पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय तो. रोशन चव्हाण मराठा टायगर 3 साठी गोलंदाजी घेऊन येत आहेत ते आकाश. तानाजी शेठ थोडं स्पीड करायचं आहे. सुंदर षटकार रोशनच्या स्वरूपात हा आणि झेल बाद. रोशन अतिशय सुंदर झेल. मराठा टायगर्स 2 हा मोठा धक्का सूर्या टायगर्सला. विजय चव्हाण पुढचे बॅट्समन येत आहेत. थोडक्यात वांगी एक्सप्रेस या नावाने ओळखलेले विजू चव्हाण. विजू चव्हाण पाहूया आपल्या
सूर्या रायडरसाठी काय कामगिरी पार करते. शॉट, अतिशय सुंदर षटकार, चांगली फिल्डिंग. सचिन सुंदर हा बॉल विजून मारलेला आणि हा झेल बाद. पुन्हा एकदा धक्का सूर्या रायडर्सला. काय नाव होतं बॅट्समनचं. दिनू पाटीलच्या स्वरूपात सूर्या रायडर्सला धक्का. पुढचा कोण आहे बॅट्समन. पार्थ. संघासाठी सूर्या रायडर्ससाठी पुढील बॅट्समन पार्थ. चेंडू किती राहिले शिल्लक. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. एक धाव घेतलेले सूर्या रायडरसाठी. स्ट्राईकसाठी विजू चव्हाण. विजू चव्हाण यांची छोटी धाव, दुसरी धाव काढत आहेत विजू चव्हाण. अतिशय सुंदर. शेवटचा चेंडू. स्कोर दिसतंय. ओके, किती झाला टोटल सांगू का त्यातनं. हॅलो, मराठा टायगरसाठी 67 धावाचं आव्हान आहे सूर्या टायगर्स कडून. तीस बॉलमध्ये 30 चेंडूमध्ये 67 धावाचं आव्हान मराठा टायगर्स 2 ला सूर्या रायडर्स कडून. धन्यवाद. पाठीमागे बसलेले त्या झाडाजवळचे प्लेयर कृपया बाउंड्रीच्या थोडं पाठीमागे सरकून बसायचंय. कमिटीकडून विनंती आहे, थोडं पाठीमागे सरकून बसायचं. सहकार्य करा. दोन्ही टीमचं करणार ना. सावंत 11 आणि मराठा टायगर 3 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी इथं स्टेज जवळ यायचं आहे. सन्मान चिन्ह माननीय सचिन भाऊ खताळ यांच्या हस्ते देण्यात येत आहे. तरी दोन्ही कर्णधारांनी स्टेज जवळ यायचं आहे. सावंत 11 आणि मराठा टायगर 3.
थँक्यू. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात केली जाते. सदुसष्ट धावांचं टार्गेट केलंय. 67 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील मराठा टायगर्स 2 या टीमला. मराठा टायगर्स ज्यांच्या नावामध्येच टायगर आहे, वाघ आहे आणि वाघासारखी कामगिरी केली जाईल का. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, फेकून दिलाय. प्लॉट मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. बिगिट. षटकार षटकार षटकार. षटकार आलाय. ओ यावेळी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्टम्प्सच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल होईल, यष्ट्यांच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल होईल. डॉट बॉल येतोय. पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आक्रमकता 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 इथे मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. आक्रमण करणं गरजेचं आहे. आक्रमकांशी झुंजत झुंजत समरी विजय होऊ चला. आक्रमणानच साहिल भारत गरजूनी सांगू जगताला. उन्नत शिखरे हिमालयाचे पवित्र श्रद्धा स्थाने आमुची. प्राणप्राणाने रक्षा याची हीच प्रतिज्ञा आता आमुची. देईल आम्हा विजयाला. आणि हा विजय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दे जगदंबे तलवारीला, दे शंकरा पाशुपताला, योगेश्वर द्या सुदर्शनाला. या स्राने दानव मर्दुनी अखंड रक्षू सीमेला. आक्रमकांशी झुंजत झुंजत समरी विजय होऊ चला. आक्रमणानच साहिल भारत गरजूनी सांगू जगताला. यावेळी चेंडू आपण पाहतोय रिलीज केलाय, सोडून दिलाय. बॅटरला वाटलं होतं कदाचित हा चेंडू वाईड असू शकतो, मात्र डॉट बॉल. 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. विजयासाठी 67 धावा बनवायच्या आहेत. 8 बनवल्या गेल्या आहेत. विजयासाठी अजून 59 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकासाठी गोलंदाज कामगिरी करतायत. यावेळी आपण पाहतोय हेलिकॉप्टर फटका खेळलाय. गॅप मध्ये असेल का. यस, इथे चेंडू जातोय गॅप मध्ये. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांसाठी कमालीचा फटका. फलंदाज इथे सांगतोय 67 धावांचं टार्गेट असलं तरी मी इथे माघारी सरणार नाही. मी माझ्या टीमला विजय प्रस्थापित करून देणार. एक चौकार, एक षटकार आलाय. इथे आपण पाहतोय चेंडू स्लॉट मध्ये होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला, मात्र चेंडू जसा पडल्यानंतर दिशा देखील बदलताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्पीडअप करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. 12 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 ओव्हर्सची मॅच आहे. विजयासाठी 24 चेंडू मध्ये 55 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू 55. या मैदानामध्ये आपण पाहतोय 32 धावा देखील सेव्ह केल्या गेल्या आहेत आणि 96 धावा देखील बनवल्या गेल्या आहेत. म्हणजे अनसर्टन्टी, अनिश्चितता काय असते ना या मैदानामध्ये आपण अगदी सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत पाहिलेलं आहे. कुठलीही मॅच इथे तुम्ही खात्रीशीर सांगू शकत नाही की मी एवढ्या धावा
वाचवू शकतो किंवा मी एवढ्या धावा बनवण्यापासून पुढच्या टीमला रोखू शकतो किंवा मी एवढ्या धावा बनवू शकतो. ज्याच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, तो संघ नक्कीच समोरचं टार्गेट अचीव करताना पाहायला मिळाला आहे आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये. इथे आपण पाहतोय लेग साईडला चेंडू खेळून काढला आहे, चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पाठ, चौकार 4 धावांसाठी. डीप एक्स्ट्रा स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू खेळून काढला, अगदी लेग साईडला चेंडू होता. मोठा फटका खेळण्यापेक्षा दिशा देणं देखील पसंत केलं फलंदाजानं, कारण की क्रिकेट म्हणजे फक्त चौकार आणि षटकार मोठमोठे फटके खेळणं नाही, तर कलात्मकता देखील क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. इथे लागोपाठचा दुसरा चौकार येतोय. सतीश आणि प्रथम ही जोडी कामगिरी करते. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रथम यांच्या बॅटमधनं 12 धावांची खेळी पाहायला मिळाली. सतीश स्ट्राईक एंडला आले आणि सतीश यांच्या बॅटमधनं आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 8 धावा आलेल्या आहेत 2 चेंडूमध्ये, म्हणजे जवळपास 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी स्वराज्य ग्रुपचे जे काही मेंबर्स आहेत, आयोजक कमिटी आहे, सर्व आयोजक कमिटीच्या मेंबर्सला विनंती केली जाते आपण सर्वांनी या ठिकाणी स्टेजवर यायचे. या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय बाबरसाहेब आपणाला या ठिकाणी कॉल करत आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी या. आयोजक कमिटीमध्ये जे मेंबर्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय, त्या सर्व कमिटी मेंबर्सला विनंती आहे आपण या ठिकाणी या. त्यामध्ये सुरेश शेठ साळुंके, तुषार शेठ साळुंके असतील, श्री रुपेश शेठ बाबर असतील, मनोहर शेठ बोंडे असतील, सचिन शेठ गाडगे असतील, सागर शेठ चव्हाण असतील, सचिन शेठ फाळके, सुरेश शेठ बाबर, विक्की शेठ यादव, महेश शेठ गायकवाड आणि जयेंद्र शेठ पाटील, सर्व आयोजक कमिटीच्या मेंबर्सला आणि स्वराज्य ग्रुपच्या सर्व मेंबर्सला विनंती केली जाते आहे आपण सर्वांनी या ठिकाणी या व्यासपीठावर आपल्याशी थोडीशी चर्चा करायची. आपण सर्वांनी या ठिकाणी या. ब्लॉकहोल चेंडू आपण पाहतोय हलक्यात आणि चेंडू खेळून काढला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न असेल, सिंगल डबल्स देखील घेतले जात आहेत. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर मोठमोठे फटके खेळल्याबरोबरच सिंगल डबल्स घेणं देखील गरजेचं आहे. 22 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. विजयासाठी 67 धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू 22 बनवल्या गेल्या आहेत. 11च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या आहेत. तर उर्वरित 18 बॉलमध्ये विजयासाठी आपण जर पाहिलं तर तब्बल 45 धावांची आवश्यकता असेल. 67 धावांचा पाठलाग केला तो 18 चेंडू 45 धावा बनवाव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. अगदी आपण जर पाहिलं तर दोनही खेळाडूंमध्ये क्षमता आहे, सामर्थ्य आहे, कर्तृत्व आहे, मोठमोठे फटके खेळू शकतात. ते सामर्थ्य, ते कर्तृत्व त्यांना इथे दाखवावं लागेल. ज्या पद्धतीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. अतिशय शांत आणि संयमी खेळी या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाहायला मिळाली आहे. मात्र हे खेळाडू कधी आक्रमकता धारण करतील, कधी आक्रमक फटकेबाजी करतील याचा काही नेम नाही, कारण दोनही खेळाडू सलामीचे सलामीवीर आहेत आणि मराठा वॉरियर्स टीमसाठी यांनी याआधी देखील मोठ्या प्रमाणावर योगदान दिलेलं आहे. तानाजी शेठ चव्हाण असतील, बालाजी ज्वेलर्सचे सर्वेसर्वा, त्यांच्या माध्यमातून ही टीम जी बिल्टअप करण्याचं काम केलं, त्यांच्या मार्गदर्शनातून ही टीम उभी राहिली आणि ती टीम आज खेळते. तानाजी शेठ चव्हाण आमचे जवळचे मित्र मार्गदर्शक आहेत, त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आम्हाला सहकार्य लाभत असतं, त्यांचं देखील आभार असेल. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात. मराठा टायगर्स टीमच्या 1, 2, 3 टीम्स या स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या आहेत. ओ इथे चेंडू उंच गेलाय, अंतर गाठेल का? अंतर, येस इट इज बिग हिट, बिग 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 ब्लास्ट, षटकार येतोय. तब्बल 28 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. चेंडू बॅटला परफेक्ट मिडल होऊ शकला नाही, टोला लागला आणि कधी कधी काय होतं बॅटच्या जर एंडला बॉल लागला तर अंतर खूप दूरवर जातो. यावेळी फुल टॉस त्याला स्वीकार केला, लॉलीपॉप होता, कबूल केला, चेंडू सीमारेषा पार, षटकार. या 2 षटकारांनी पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण चित्र बदलताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर तब्बल 34 धावा बनवल्या गेल्या आहेत. विजयासाठी अजून 33 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार. ओ इथे दांडी 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 दांडी, गुल फर्निचर डिस्ट्रॉय, यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज इथे माघारी परतील, संघाला पहिला धक्का. प्रथम बाद.
गोलंदाज केतन देखील सांगतायत मी देखील कमी नाहीये, मी देखील माझ्या टीमला इथे यश संपादित करण्यासाठी घेऊन आलोय. आपण जर पाहिलं ना मराठा टायगर्स 2 आणि त्यांच्या विरोधामध्ये सूर्या रायडर्स, मला वाटतं सूर्या रायडर्स हा संघ गतवर्षीचा उपविजेता संघ आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे पाठीमागच्या सत्रातील. आणि आज या सत्रामध्ये पहिली मॅच इथे मैदानामध्ये खेळतोय. 34 धावा स्कोर कार्डवर. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे, म्हणजे 15 चेंडूमध्ये 34 बनवले आहेत, 15 चेंडूमध्ये 33 बनवायचे आहेत, म्हणजे समसमान आहे सामना. दोन्ही संघांकडे दोलायमान स्थितीमध्ये सामना आहे. अगदी आपण पाहिलं तर 15 चेंडू 34 बनवले आहेत, 15 चेंडू 33 बनवल्या जातील का? यावेळी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं चेंडू खेळून काढला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न इथे नसणार आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळते. 35 धावा ज्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज माघारी परतल्यानंतर सतीश आणि प्रतीक यांना संघाचा डाव सावरावा लागेल. प्रथम माघारी परतलेत सतीश, 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं आलेत. यावेळी व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, फॅन्टॅस्टिक, सुंदर कॅच. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2, दुसरा धक्का. विक्की यादव यांचा सुंदर असा झेल पाहायला मिळाला. विक्की यादव यांनी आज आणखीन 2 झेल पकडले. अशा प्रकारे तर 500 रुपयांचं बक्षीस सुरेश शेठ बाबर साहेबांच्या वतीने असणार आहे. कॅच जर डाईव्ह मारून पकडला तर 1000 रुपये असतील. 35 धावा स्कोर कार्डवर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मात्र डाईव्ह मारताना जर दुखापत झाली तर त्याला जबाबदार विक्की स्वतः राहील. सुरेश शेठ बाबर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं योगदान देणार नाहीयेत. ओ हो, इथे क्लीन बोल्ड. वाह, तू चल में आया. एका मागो एक विकेट, लागोपाठच्या 2 विकेट झाल्या आहेत या षटकामध्ये. तीन षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 35 धावा आहेत. विजयासाठी आपण जर पाहिलं 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 33 हे समीकरण आले. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय 4थ्या षटकासाठी ज्यांच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं होतं, म्हणजे टीमचा स्ट्राईक गोलंदाज, स्ट्राईक बॉलर इथे बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं जाते. विजय पस्तीस धावा स्कोर कार्डवर. यावेळी आपण पाहतोय स्ट्रेट खेळलाय. एक धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जाईल. 36 धावा स्कोर कार्डवर. 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. 36 धावा बनवल्या गेल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील एकूण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहायचंय. आपण अजूनही पाहू शकतो 31 धावांची आवश्यकता आहे. यावेळी देखील चेंडू फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रयत्न करतील, चेंडू अडवण्याचा प्रयत्न आपण पाहिला, मात्र अपयशी ठरला. चौकार येतोय. 40 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 40 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 40 धावा स्कोर कार्डवर 3 गटांच्या मोबदल्यामध्ये. आपण जर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर
आयोजकांच्या माध्यमातून सुंदर अशी टी शर्ट मायक्रोस्पेक मेक्सटेक कंपनीच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला स्पॉन्सरशिप आहे आणि सर्व खेळाडूसाठी आकर्षक असे टी शर्ट्स आकर्षक अशा कॅप्स देखील आपण पाहू शकतो. यावेळी आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर चांगल्या प्रकारे अडवला, दिशा बदलताना पाहायला मिळाला, मात्र सुंदर जजमेंट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इथे देखील एक सिंगल येते. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावा संख्या तब्बल 41 धावा पाहायला मिळते. 41 रन्स हा स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्सचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार असतील. यावेळी फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे पकडतील सुंदर असा झेल. एक्केचाळीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकतो. 4 षटकांचा खेळ संपलाय. विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 26 हे समीकरण असेल. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर गोलंदाज कोणाला आमंत्रित केलं जाईल, कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दिनू बॅटिंगमध्ये यांनी कमाल केलेली आहे आपल्या टीमसाठी. बॉलिंगमध्ये देखील तीच कामगिरी करतील का? पहिला चेंडू आपण पाहतोय ब्लॉकल चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू खेळला. एक धाव घेतले. दुसरीचा प्रयत्न इथे नसणार आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉल 25. यावेळी देखील आपण जर पाहिलं तर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे देखील पाहायचे. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता असताना यानंतरच्या दोनही टीम्सना विनंती आहे आपण रेडी राहायचे. मराठा टायगर्स 3 आणि त्यांच्या विरोधामध्ये सावंत 11 टीमचे सर्व मेंबर्स आपण देखील रेडी राहायचे. आणि मराठा टायगर्स 3 टीम आपण देखील रेडी राहायचे. आपण लगेच मॅच सुरू करणार आहोत. त्रेचाळीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. रंगीबेरंगी कपडे, सुसज्ज असं मैदान, 3 कॅमेराच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. स्क्रीनवर देखील आपण या स्पर्धेचं सर्व दृश्य चित्रण आपण चांगल्या प्रकारे पाहू शकता. सुंदर असं नामवंत पंच देखील आपण पाहू शकतो. 0 कॉन्ट्रोवर्शियल स्पर्धा. पंच देखील अतिशय निर्णायक सुंदर असे निर्णय देताना पाहायला मिळत आहेत. स्टेजवर देखील आपण पाहतोय सुंदर अशी जेवणाची व्यवस्था देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व खेळाडूंसाठी सर्व प्रेक्षकांसाठी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर गेली आहे. IPLच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लीग स्पर्धांना सुरुवात झाली भारतामध्ये आणि जशी IPL सुरू झाली 2007 साली आणि त्यानंतर हळूहळू करून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्वरूपामध्ये कंपनीजच्या मॅचेस होऊ लागल्या. प्रत्येक इंडस्ट्रीजच्या मॅचेस होऊ लागल्या. डॉक्टर्सच्या मॅचेस आम्ही पाहिल्या, शिक्षकांच्या मॅचेस आम्ही पाहिल्या, वकील बांधवांच्या मॅचेस आपण पाहिल्या, गोल्ड अँड सिल्वर असोसिएशनच्या मॅचेस आपण आज मैदानामध्ये पाहतोय. अनेक गाव चॅम्पियनच्या स्पर्धा देखील आपण पाहिल्या. म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लीग स्पर्धा आपण सातत्यानं पाहत असतो आणि आज या स्पर्धेचा एक वेगळा रंग आणि वेगळा ढंग आपण पाहतोय. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे आणि तो प्रयत्न नक्की यशस्वी होईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अंपायरकडे हलकीशी अपील गोलंदाजाकडनं केली गेली होती. मात्र ज्यावेळी चेंडू डेड होतो, डेड झाल्यानंतर तुम्ही विकेट्सला बॉल जरी लावला तरी त्याचा इफेक्ट पाहायला मिळत नाही. यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. सिंगलच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय हे षटक देखील मैदानामध्ये संपन्न होईल.
43 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये विजय ठरलाय गतवर्षीचा उपविजेता संघ सूर्या रायडर्स. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तर पराभूत संघाचे मनापासून आभार. चला विनंती आहे यानंतर मराठा टायगर्स 3 टीम आपण मैदानामध्ये दाखल व्हा आणि आपली फिल्डिंग सेट करा. मराठा टायगर्स 3 मराठा टायगर्स 3 या टीमनं या ठिकाणी आपण पाहिलं सावंत 11 संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर मराठा टायगर्स 3 टीमला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं आणि सावंत 11 टीमचं एक वैशिष्ट्य आहे. आपण जर मावळ तालुक्यातील प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पाहिलं D11 दाभाडे 11 कोटेश्वरवाडी तळेगावचा संघ आहे. त्या संघामध्ये सर्व दाभाडे नावाचे खेळाडू